लाच स्वीकारत असताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यामध्ये रंगेहात पकडला गेलाय। शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर वारस नोंद करण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकाकडून लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल्याची घटना बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे। या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हेमंत चंद्रकांत फुलारी वय 53 हे उपडे दुमाला मंडळ तहसील कार्यालय बार्शी येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदाराने आपल्या आजीचे नाव शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर वारस म्हणून नोंद करण्यासाठी अर्ज केला होता। मात्र ही नोंद प्रमाणित करण्यासाठी आणि 7/12 उतारावरील लॉक काढण्यासाठी फुलारी यांनी 3,000 रुपयांच्या लाच मागितल्याचा आरोप आहे। तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर 28 एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली। पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला। सापळा कारवाई दरम्यान आरोपी फुलारी यांनी 3,000 रुपये स्वतः स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले। या प्रकरणी वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते यांच्यासह एसीबी सोलापूर पथकाने सहभाग घेतला।